आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्याकडे असणाऱ्या साड्यांचं कलेक्शन. तर आता आज मी तुमच्यासोबत माझ्या सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन शेअर करणार आहे, ज्यात मी सुरुवातीला तुम्हाला एक दाखवणार आहे माझ्या लग्नाची साडी, म्हणजे साड्यांच्या कार्यक्रमात जी साडी घेतात ना त्यावेळेस घेतलेली साडी. तर ही बघा, माझं लग्न 2015ला झालेलं आहे. तर त्यावेळेस ह्या साडीची म्हणजे ह्या कलरची खूप क्रेज होती. कॉम्बिनेशन बघू शकता. हे जो आहे ना न्यूऑन कलरमध्ये, म्हणजे लेमन कलरमध्ये शेड आहे आणि खूप शायनिंग आहे. आणि याचा पल्लू बघू शकता किती रिच आहे. खूप असं हेवी वर्क आहे यावरती, ब्लू कलरमध्ये, नेव्ही ब्लूमध्ये. तर हे कॉम्बिनेशन मला खूप आवडलेलं आणि ही साडी घातल्यानंतर खूप छान दिसते, खूप छान रिच लुक येतो याचा. बघू शकता याचा कलर. ही मला खूप आवडलेली साडी आहे. खूप वेळेस मी वेअर केलेली आहे ही साडी. तर ही साडी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. याचं वर्क बघा किती सुंदर आहे. आणि ह्याचे जे किनार आहे ना, किनार पण किती सुंदर आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा किती सुंदर आहे बघा. ही मोबाईलच्या लाईटमध्ये ना थोडीशी डल येते, पण याचा कलर खूप फ्रेश आहे, खूप जास्त फ्रेश आहे. तर ही साडी मी घेतली होती 7,000ला त्यावेळेस, म्हणजे 2015 ह्या साली ही 7,000ला घेतली होती. आणि ह्या साडीची त्यावेळेस खूपच क्रेज होती. ह्या साडीवर फोटो इतके सुंदर येतात ना, खूपच जास्त. तर मी ह्या साडीवरचा फोटो जर असेल माझ्याकडे तर मी इकडे टॅग करून देईल तुम्हाला, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर साडी आहे, माझी वन ऑफ द फेवरेट साडी आहे ही. आणि ह्यावरती बघू शकता पूर्ण साडीला हे असे बुट्टे आहेत. हे बघा असे बुट्टे आहेत आणि हे असे छोटे छोटे डॉट्स आहेत, खूप सुंदर दिसतात ते. नेक्स्ट साडी दाखवणार आहे माझ्या एंगेजमेंट. ही बघा किती सुंदर वाव कलर आहे. आणि ह्याचं बघा किनार किती सुंदर आहे, मरून कलर. आणि हा ग्रीन कलर आहे, पण हा ग्रीन कलर ना फोटोमध्ये इतका सुंदर येतो ना, खूपच जास्त सुंदर येतो आणि असा पण खूप सुंदर दिसतो. तर ही साडी मला खूप आवडलेली आहे. अगदी अशी चापून चोपून नेसण्यात येते आणि अगदी मऊ आहे कपडा. आधीच्या साडीचा पण छान आहे, मऊ आहे. ही पण मला खूप आवडते. कॉम्बिनेशन तर एकदम अप्रतिम आहे. ह्या साडीवरचे पण फोटो इतके सुंदर येतात. आणि फोटो असतील ना माझ्याकडे, मी नक्की इथे टॅग करेल, इकडे नाहीतर टॅग करेल. बघू शकता किती सुंदर आहे. ह्याचा पल्लू बघा किती सुंदर आहे. आणि हे मध्ये असे बुट्टे आहेत, हे बघा छान असे डिझाईनचे. आणि असे मध्ये डॉट आहेत, येल्लो आणि रेड कलरमध्ये. किनार बघा किती सुंदर नाजूक आहे. पदर छान आहे, खूप सुंदर आहे, मऊ आहे, खूप मऊ आहे. चला तर आता मी तुमच्यासोबत शेअर करते माझी तिसरी सिल्कची साडी. ही मी मूलचंदमधनं घेतलेली आहे. ह्याला 1 वर्ष झालं आहे. माझ्या वास्तूच्या वेळेस मी घेतली होती. 2 साड्या घेतल्या होत्या, तर त्यातली ही एक आहे. कलर खूप सुंदर आहे, कलर कॉम्बिनेशन मोरपंखी कलर आहे बघा हे. आणि ह्याला पिंक कलरची बॉर्डर आहे. बॉर्डर बघू शकता किती सुंदर आहे. आणि हे असे बुट्टे आहेत सर्व साडीला. पदर बघू शकता ह्याचा किती सुंदर आहे. आणि अगदी मऊ साडी आहे, खूप जास्त मऊ आहे आणि खूपच कम्फर्टेबल आहे. आणि ह्याला असे टसल्स दिलेले आहेत बघा. इतकी छान चापून चोपून नेसण्यात येते ना साडी ही. आणि दिसायला पण खूप छान रिच लुक येतो, बघू शकता.
ह्या साडीवरचा पण मी फोटो इथे टॅग करणार आहे. ही मी मागच्या गणपतीच्या वेळेस वेअर केली होती. एक वेळेसच वेअर केली फक्त. बघू आता अजून काही पॉसिबल झालं तर ह्यावरती पण फोटो होणार आपले. तर कशी वाटली तुम्हाला ही साडी? आणि ह्या साडीची प्राईस ना जास्त नाही आहे, म्हणजे 2000च्या आतमध्येच आहे. मला वाटतं 1500 जवळपास असणार. तर कशी वाटली तुम्हाला ही साडी नक्की कमेंट करून सांगा. मी 34 साडी माझी शेअर करते तुमच्यासोबत. आहे ही, बघू शकता किती सुंदर आहे. कलर आहे मोस्टली सिल्कमध्ये ग्रे कलर हा मिळत नाही जास्त करून, म्हणजे कॉम्बिनेशन आपल्याकडे मिळत नाही. त्यामुळे मला ही साडी खूप आवडलेली, अगदी दाखवल्या क्षणी मला खूप आवडलेली. तर हा शायनिंगमध्ये येतो ग्रे कलर आणि ह्यावरती अशी छान डिझाईन आहे, मोर आहेत आणि अशी छान जाळीदार डिझाईन आहे. आणि ह्याचं किनार बघू शकता, थोडी ब्रॉड आहे पण सुंदर दिसते. इतकी मऊ आणि एकदम सॉफ्ट असं सिल्क आहे. ही साडी पण ह्याची रेंज 7च्या जवळच आहे, ही 7000. पण इतकी कम्फर्टेबल आहे आणि नेसण्यात पण खूप सुंदर येते आणि घातल्यानंतर खूप रिच लुक येते ह्याचा, बघू शकता. ह्याचं जे पदर आहे ना खूप सुंदर आहे आणि पदराला हे असे टसल्स दिलेले आहेत. आणि ना ह्या साडीची एक खासियत आहे, तर ह्या साडीला 2 ब्लाऊज आलेले होते. तर एक होता ह्या साडीच्याच आतमधला, म्हणजे असंच सेम कलरचा होता, जो की मी काढला पण मी तो शिवलेला नाही आहे. तो शिवला नाही मी. ह्यावरती एक ब्लाऊज आलं आहे वर्कचं, ते मी शिवून घेतलेलं आहे. तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आता. हे बघा किती अगदी किती हेवी वर्कचं आहे बघा. हे ब्लाऊज आलेलं आहे त्या साडीसोबत. आणि एक साडीसोबतचं पण एक आहे, तर ते मी नाही शिवलं आहे कारण हे इतकं छान होतं ना, त्यामुळे मी हेच शिवून घेतलं. तर ह्याला नेकला पण अशी फ्रंटला पण डिझाईन आहे आणि बॅकला पण अशी छान डिझाईन आहे. हे बघू शकता, खूप छान वर्क आहे याचं. आतमध्ये असे स्टोन्स आहेत इथे आणि इकडे असे टिकलीचं वर्क आहे आणि हे एम्ब्रॉयडरी पण आहे. खूप सुंदर आहे. ह्या साडीला मी असे टसल्स लावलेत, मी स्वतः लावलेले आहेत. हे म्हणजे शॉपमधनं घेऊन ह्याला मॅच होतील असे शॉपमधनं आणले आणि मग हे अटॅच केले. खूप सुंदर वाटतात पण. तर ही साडी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. ह्या साडीवरचा पण फोटो इतके सुंदर आहेत ना भावाच्या लग्नाच्या वेळेसचे, ते मी इथे टॅग करणार आहे ह्या साईडला, नाहीतर मग ह्या पण साईडला करते. सुंदर आहे. ब्लाऊज मला तर खूप आवडलं, साडी पण खूप आवडलेली. चला आता मी तुमच्यासोबत शेअर करते माझी 5वी साडी, जी की आहे ही वाली. तर हा कलर ना, कलर बघू शकता, ब्लॅक आणि गोल्डनमध्ये येतो आणि ह्याची कॉम्बिनेशन आहे मरून कलरचं. छान वाटते खूप साडी ही साडी मी पेशवाईमधून घेतलेली आहे. त्यावेळेस मी 3 साड्या घेतल्या होत्या, कारण कार्यक्रम होते बरेच तिच्या लग्नाचे, त्यामुळे मग साड्या लागणार होत्या. मग म्हणून मी एकदाच 2-3 घेतल्या होत्या आणि छान रिजनेबल प्राईजमध्ये दिल्या होत्या. खूप मऊ साडी आहे, खूप सॉफ्ट आहे. असं बघा किती छान वर्क आहे याचं. किनार आहे अशी आणि पूर्ण साडीमध्ये असं आहे हे वर्क. अगदी टोचत नाही, काही नाही, एकदम मऊ सॉफ्ट साडी आहे आणि इतकी फास्ट नेसण्यात येते ना, कारण मऊ आहे आणि खूप छान बसते. दिसायला पण खूप सुंदर आहे. बघते मी ह्याचे फोटो जर असेल ना, म्हणजे घातली बऱ्याच वेळेस, पण याचा फोटो जर असेल तर मी टॅग करेल. आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज आहे ना, ते बघा खूप छान शिवून घेतलेलं आहे. हे पण हे बॅक डिझाईन आहे. हे आपण घातल्यानंतर ना असं स्प्रेड होतं थोडं आणि खूप छान दिसतं बॅक साईडने.
तर मी हे माझ्या रेडीमेड नऊवारीसोबत पण घालते. हे वाला ब्लाऊज सुंदर वाटतं. आणि ह्याचे पफ स्लीव्ज शिवलेले आहेत आणि 3/4. आणि ही लेस जी आहे ही मी घरी लावलेली, म्हणजे शिवून घेतलं असं सिम्पलवाला असं पफवालं, आणि घरी ही लेस आणून अटॅच केली. सुंदर वाटतं हे पण. आणि ही जी साडी आहे त्याची प्राईस तुम्हाला मी सांगितली नाही. मला एक्झॅक्टली तर आठवत नाही, पण 2,500ची आहे. तर आता मी तुम्हाला 6वी साडी दाखवणार आहे, जी की पेशवाईमधून घेतल्या. मी 3 घेतल्या होत्या, तर त्यातली दुसरी साडी दाखवते आता. ही बघा, ही पण ब्लॅक आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन आहे. पण ह्या साडीमध्ये आणि ह्या साडीमध्ये फरक आहे. हे बघू शकता, थोडंसं सिल्वर शेडमध्ये येतो आणि ह्याचं कॉम्बिनेशन मरून आहे. आणि ह्याचं ब्लाऊज पण मरून कलरचं आहे. तर ही साडी जी आहे खूप सुंदर आहे. ह्याचं थोडंसं शायनिंग जे आहे गोल्डनमध्ये पण, जे कॉपर नाही म्हणता येणार, काय म्हणता येईल ना, खूपच छान कलर, मेहंदी टाईपमध्ये गोल्डन कलर आहे, असं आहे. आणि ही साडी पण खूप मऊ आहे, खूप छान आहे. ही पण त्याच रेंजची आहे, 2,500पर्यंतचीच आहे ही पण. आणि पूर्ण साडी ही अशी आहे. मी उलटी पकडली, हे बघा, ही अशी डिझाईन आहे. पूर्ण साडीला हे असे पॅच आहेत. पॅच म्हणजे हे विणलेलंच आहे, साडीच्या आतमधूनच आहे हे. पदर दाखवते तुम्हाला, हे बघा, घातल्यानंतर खूप सुंदर दिसते ही पण साडी. नाईटच्या फंक्शनला किंवा असं डेच्या फंक्शनला पण छान दिसते, आणि नाईटच्या फंक्शनला जास्त छान दिसते, कारण इतकी शाईन करते ना ही साडी खूप जास्त. तर कशी वाटली तुम्हाला ही साडी? 2,500च्याच जवळपासची आहे. तर प्राईसच्या मानाने रिझनेबल आहे का, नक्की कमेंट करा. मला तर वाटतं रिझनेबल आहे, कारण ह्या साडीचं कापड बघा, हे बॅक साईडची डिझाईन आहे बघा. बघा, हे बॅक साईडचं वर्क आहे, म्हणजे हे जे फ्रंटला आहे, फ्रंटला असं ब्लॅक कलरमध्ये येतं ना, तर हे गोल्डनमध्ये येतं. इथे बघू शकता, हे म्हणजे धाग्यामध्येच विणलेलं आहे. हे अजिबात ह्याचं वर्क वरती नाही आहे, त्यामुळे क्वालिटी आहे, त्यामुळे प्राईस वर्थ इट आहे. हे बघा, हे पदर खूप सुंदर वाटते ही साडी. ह्याचा पण फोटो मी टॅग करणार आहे. 7वी साडी, जी की अगेन पेशवाईमधनं घेतलेली आहे. भाजीच्या लग्नाची मेन लग्नामध्ये मी वेअर केली होती ती. खूप सुंदर साडी आहे ही पण. हे बघा, गोल्डन आहे आणि सिल्कमध्ये काय म्हणतात त्याला, टिश्यू सिल्क. हां, सॉरी, टिश्यू सिल्क मागे निघालेल्या होत्या ना साड्या ह्या, तर त्यातली आहे. तर ह्याला पूर्ण साडीला हे असे स्टोन्स आहेत. क्रॉस डिझाईन जी आहे ना, तिथे पण असे स्टोन्स आहेत बघा. आणि ह्याचा ना फिरता कलर, म्हणजे हे बघा ना, शायनिंग कशी आहे याची. असं जर बघितलं तर तुम्हाला गोल्डन दिसणार, आणि थोडीशी अशी क्रॉस झाली ना तर पर्पल शेडमध्ये दिसणार आहे. खूप सुंदर साडी आहे ही. नेसल्यावर इतकी सुंदर दिसते ना, खूप छान. रात्रीचे फंक्शन, नाईट फंक्शन, डेला पण छान दिसते. आणि हे बघू शकता, याचं पदर, हे असे टसल्स आहेत 2 साईडला. खोलूनच दाखवते, खोलून दाखवल्याशिवाय नाही समजणार हे. किती सुंदर आहे. हे बघा, पदर पूर्ण पदरला असं स्टोन्स आहेत. खूप शाईन आहे, खूप, आणि खूप छान दिसते बरं का. ह्यावरती पण आहेत फोटो,
तर ते पण मी इथे ॲड करणार आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही साडी नक्की कमेंट करा. आणि ह्या साडीची प्राईस आहे 7,000. ही मी पेशवाईमधून घेतली होती. तर मला ह्यावरती काही डिस्काउंट दिला नाही त्यांनी, कारण हा फ्रेश स्टॉक आलेला होता. आणि ह्या साडीचं ब्लाऊज आहे ना, ते तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला पण नक्की खूप आवडणार आहे. खूप सुंदर असं स्टिच केलेलं आहे मी हे. तर तुमच्यासोबत आता शेअर करते लगेच. हे बघा, ही बॅक डिझाईन आहे, बो असा बनवला. आणि हे जे लटकन आहेत हे मी घरी लावलेले आहेत. म्हणजे स्टिच करून आणल्यानंतर मी शॉपमध्ये असं सामान मिळतं ना ब्लाऊज वर्कचं, तिथून हे असे मणी वगैरे आणून छान असं वर्क केलेलं आहे बघा. स्लीव्जला पण केलं. ह्यामुळे ना ब्लाऊजचा लुक एकदम चेंज झाला आणि खूप रिच असं दिसतं. तर कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन? ही साडी खूप सुंदर अशी साडी आहे ही. तर ही मी माझ्या भावाच्या एंगेजमेंटच्या वेळेस घेतली होती. खूप सुंदर आहे. किनार बघायचं मोरपंखी आणि हे शेडमध्ये कलर येतो, रेडमध्ये कलर येतो हा थोडा. आणि खूप छान कॉम्बिनेशन आहे हे. रेड पण नाही. माझ्या सर्व साड्या ह्या माझ्या मिस्टरांच्या चॉईसच्या आहेत. तर कशा वाटल्या तुम्हाला साड्या आणि माझ्या मिस्टरांची चॉईस ते नक्की सांगा. मोराची डिझाईन आहे. ह्याचा पदर बघा. ही साडी घातल्यानंतर इतकी सुंदर दिसते ना, खूप सुंदर दिसते. मी आता लेटेस्ट संक्रांतीला घातलेली होती इकडे आमच्या सोसायटीमध्ये. तर बरेच जण विचारत होते. छान वाटत होती. हे बघा पदर आहे याचा. हे टसल्स, पदरला जे टसल्स आहेत ते बनवून घेतले. ह्याची किनार दाखवते. खूप सुंदर आहे साडी ही. पूर्ण साडीला हे असं मोराचे जाळीदार असं वर्क आहे. आणि इतकी कलर छान दिसतो हा. खूप उन्हामध्ये असा खूप शाईन करतो. लाईट पण वाटतो आणि डार्क पण वाटतो. म्हणजे धूप छाव कलर असल्यासारखा आहे. खूप सुंदर दिसते. फोटोमध्ये तर इतकी सुंदर आहे ना ही. फोटो खूप सुंदर येतात ह्या साडीवरचे. आणि ह्या साडीची पण प्राईस 5-5.5ची आहे. पण खूप सुंदर आहे. मला खूप आवडते, खूप जास्त. चला. आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज जे आहे ना, ते मी अशा पद्धतीचं स्टिच केलेलं आहे बघा. खूप सुंदर स्टिच केलं आहे. बॅक डिझाईन आहे ही वाली. आणि लॉंग स्लीव्सचे केले 3/4 स्लीव्स. आणि इथे असा कट आहे हा. तर सुंदर दिसतं. तर ह्या साडीवरचा पण फोटो मी इथे टॅग करणार आहे. अजून 2-3 साड्या आहेत, त्या पण दाखवून घेते लगेच. तर ही एक साडी आहे, फेंट ब्राऊन कलरमध्ये आहे आणि ह्याला बॉटल ग्रीन कलरचा कॉम्बिनेशन आहे. कलर खूप सुंदर आहे. मागच्या दिवाळीला मी घातली होती ही साडी. सुंदर वाटते ही पण. बॉटल ग्रीन आहे याचं कॉम्बिनेशन. मला कॉम्बिनेशन खूप आवडलं ह्याचं. असे जे युनिक असे कॉम्बिनेशन असतात ना, मला ते खूप आवडतात. कलर कॉम्बिनेशन. तर कशी वाटली तुम्हाला ही साडी? त्या साडीवरचं ब्लाऊज अशा पद्धतीनं शिवून घेतलं. स्टिच करताना मी फक्त अशा 2 बेल्ट जे आहेत ना मध्ये, ते असे अटॅच करायला लावले होते. म्हणजे 1 ही बेल्ट. आणि मग इथे ही लेस जी आहे ती मी रेडीमेड आणून अटॅच केली. ही इथे आणि ही स्लीव्जला स्लीव्ज शिवून घेतलं. छान दिसतं हे पण. तर ह्याचा पण फोटो मी तुम्हाला ॲड करणार आहे इथे व्हिडिओमध्ये. चला, तर अजून एक साडी दाखवणार आहे मी भावाच्या लग्नातली. तर ही बघा, ही पैठणी. मला ना नेव्ही ब्लू कलर घ्यायचाच होता मला, आणि पैठणीमध्येच घ्यायचा होता. त्यामुळे मग मी हा कलर घेतला. खूप रिच कलर वाटतो. हे बघा, अशी मोराची डिझाईन आहे सर्व ठिकाणी. अशी किनार अशी आहे आणि हे असं वर्क आहे. पदर दाखवते. हे बघा, पदर असा आहे याचा.
मोराचा, अशी मोराची डिझाईन आहे पदराला पण. खूप छान शाईन करतो कलर हा. ह्याला टसल्स ऑलरेडी आधीच होते. ही पण साडी घातल्यानंतर इतकी सुंदर दिसते ना, खूप छान. तर ह्या साडीवरचे पण फोटो आहेत माझ्याकडे, ते मी इथे टॅग करणार आहे. खूप सुंदर साडी आहे, खूप सुंदर. तर ही साडी पण 5,000चीच आहे ही. आणि इतकी सुंदर आहे, हेवीच आहे, पण अंगावरती अशी वाटत नाही की आपण काही हेवी घातलं असं. छान वाटते, मिऱ्या वगैरे छान पडतात ह्याच्या. आणि ह्या साडीवरचं ब्लाऊज जे आहे ना, पद्धतीचं शिवून घे. थोडंसं माझं उरलेलं होतं हे स्टोनचं लेस, त्यामुळे म्हटलं चला आपण ब्लाऊजला लावून घेऊ. त्यामुळे खूप सुंदर वाटते हा ब्लाऊज. आणि ही साडी पण खूप सुंदर वाटते. आणि ह्याला मी असे टसल्स लावले ब्लाऊजला, लटकन. हे बघा, ही साडी आहे ती. ही आंध्रा स्टाईल जे निघाल्या होत्या ना मागे, त्याला कुठला पॅटर्न म्हणतात ते मला आठवत नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. हा पदर आहे, खूप छान आणि खूप शाईन करते ही साडी खूप जास्त. हा पदरचा पार्ट आहे आणि साडी पूर्ण ही अशी आहे बघा, खूप शाईन आहे. हे बघू शकता अशी. ह्या साडीवरचा पण फोटो तुम्हाला मी शेअर करते. अंगावर इतकी सुंदर दिसते नाही, खूप जास्त. घातल्यानंतर शायनिंग आहे. ह्याचं केनार बघू शकता किती नाजूक आहे, मरून कलरचं. मरून नाही म्हणजे रेड कलर येतो. आणि हा जो पॅटर्न आहे ना, तो मागे आंध्रा स्टाईलमध्ये निघाला होता प्रत्येक लग्नामध्ये. तर ही माझी 4,000ची आहे. रिच लुक येतो ह्या साडीने आणि खूपच जास्त शाईन करते ही साडी. तर कशी वाटली तुम्हाला ही साडी नक्की कमेंट करून सांगा. हे मी घरी बनवलं, तसंच स्लीव्जला पण बनवलं. स्लीव्जला असे छोटे म्हणजे फ्रिल्स असे बनवले छोटे छोटे. आणि हे असं वर्क बनवलं दोन्ही साईडला, इकडनं पण आणि इकडनं पण. तर छान वाटतं हे पण. याचा कपडा पण खूप स्मूथ आहे, खूप स्मूथ. असं घातल्यानंतर अजिबात टोचत नाही, कम्फर्टेबल वाटतं. त्यात मोस्ट फेवरेट साडी मी दाखवणार आहे, जी की खूपच सुंदर आहे आणि खूप हेवी आहे. हे बघा, ही खूप सुंदर आहे, मला खूप आवडते. हे बघा, पूर्ण साडीला हे अशी वर्क आहे, असं जाळीचं. म्हणजे हे विणलेलंच आहे. आणि शाईन बघा ह्याची किती सुंदर आहे. कलर पण इतका सुंदर आहे ना, खूप सुंदर कलर आहे. ह्याची बॉर्डर बघा. ही जी पट्टी ही जे आहे ना, हे स्टोनची पट्टी आहेत. हे स्टोनचे 2 आणि हे 2 हेवी आहे. हे पण बघा, इथे पण असे छान टिकल्या आहेत छोट्या छोट्या, छान स्वरास्की म्हणतात ना, ते वाले आहेत, बारीक बारीक. खूप छान आहे. आणि हे जे आहेत हे पण छोटे 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 स्वरास्कीचे स्टोन्स आहेत. खूप हेवी आहे, खूप सुंदर दिसते. मी ही वास्तूला घेतली होती 1 वर्ष झालं. ह्याची प्राईस 7,000च आहे. हे बघा किती रिच एकदम लुक येतो ह्याचा. ह्याचा पदर बघा किती सुंदर आहे. हे जे आहे हे सगळे स्टोन आहेत. हे बघू शकता, हे सगळे स्टोन आहे. इतकं शाईन करतो ना हे, नाईट फंक्शनमध्ये खूप सुंदर दिसतो. आणि हे बघा ह्याची लटकन, हे या साईडला एक आहे. ही मी मूलचंदमधून घेतलेली आहे. आणि हे बघा ह्या साईडला एक. खूप सुंदर साडी दिसते ही. घातल्यानंतर इतकी रिच लुक येतो ना ह्या साडीने. आणि अगदी इतकं सॉफ्ट सिल्क आहे ह्याचं, खूप सॉफ्ट आहे सिल्क.
ही साडी खूपच सॉफ्ट असल्यामुळे ह्याच्या मिऱ्या इतक्या सॉफ्ट आणि इतक्या फास्ट पडतात ना की लगेच साडी छान अशी चापून चुपून आणि खूप छान अशी नेसल्या जाते आणि दिसायला पण अगदी खूपच खूप सुंदर आहे एलिगंट साडी. दिसते. ही माझी सगळ्यात फेवरेट साडी आहे. मूलचंदमधून घेतलेली ही मी. ही आणि ती तुम्हाला आधी दाखवलेली मोरपंखी कलरची ते एकदाच घेतलेली साडी. हे बघा पदर आहे ना सुंदर. तर तुम्हाला कोणती साडी आवडली कमेंट करा. आय होप तुम्हाला आवडल्या असतील माझ्या साड्या. जर साड्या आवडल्या असतील तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा